ला फलंदाज तयार होईल सनम साळगावकर जो रिव्हर्स स्वीपचा बेताज बादशाह गोवा कर्नाटक महाराष्ट्रासहित अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट्समध्ये ज्या खेळाडूने रिव्हर्स स्वीपचा फटका विकसित केला टेनिस क्रिकेटमध्ये पहिलं नाव रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी घेतलं जातं तो सनम साळगावकर ऑन स्ट्राईक बिनबाद एक अशी सावध सुरुवात श्रीदेव बोडगेश्वर ग्रीम क्रिकेट टीमची हर्ष गोलंदाजीसाठी तयार होईल। रिव्हर्सचा फटका जे बलस्थान होतं सनम साळगावकरचं तोच फटका त्याचा घात करतोय। यावेळेला गोल्डन डकचा शिकार होत सनम साळगावकर 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन तंबूच्या आश्रयाला परतलाय। पहिल्या गड्याच्या रूपाने आपला भोपळाही त्याला फोडता आला नाहीये, मात्र हा मोठा खेळाडू आहे। निश्चितपणाने या मॅच मध्ये जरी त्याने निराश केलं असलं तरी कित्येक सामने गिरीम क्रिकेट टीमला त्याने जिंकून दिलेत। कौतुक करावं लागेल गोलंदाज हर्ष ऐन मौक्याच्या क्षणी सटीक लाईन आणि लेंथ मध्ये त्याने चेंडू टाकलाय। फलंदाजाचा टान्स ओळखला सनम साळगावकरचा रिव्हर्स स्वीपच्या फटक्यासाठी गेला होता आणि यावेळेला मात्र हाच फटका त्याच्या अंगलटी आलाय। लगी तो आबाद नाही तो बर्बाद अशा पद्धतीचा फटका सनम साळगावकरला बर्बाद करतोय। 0 धावांवरती सनम परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये कोबन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। सनम बाद झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी टेनिस क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो तिसरा क्रमांक खूप महत्त्वाचा मानला जातो आणि हाच क्रमांक संघाला दिशादर्शक ठरवतो। संघाला आपल्या टीमला विजयाकडे घेऊन जाणारा हा क्रमांक आहे, त्यामुळे खूप जबाबदारीने खेळ करावा लागेल। मात्र क्रिकेटमध्ये किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही 0तून करावी लागते। याही वेळेला या खेळाडूला 0तून सुरुवात करायची आहे। गोलंदाज हर्ष तयार, सफलता मिळवली आहे। ओहो हो घुटने टेक तमाशा देख बाईटेक शॉट युवराज सिंगचं अनुकरण केलंय। चेंडू आउट ऑफ द पार्क मिड विकेट मॉडल्याच्या बाहेर डिझेल बॉयज षटकार। सनम साळगावकर जरी बाद झाला असला तरी त्याचं अतिरिक्त दर्पण आम्ही आमच्यावरती येऊ देणार नाही। हा ठाम इरादा ठाम निर्वाळा स्ट्रायकिंग गेमच्या बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतोय। आल्या आल्या त्याने धमाका केलाय। कोबनने दमदार षटकार ठोकून आपलं खातं ओपन केलंय। टीमचा धावसंख्या आपण पाहतोय 7 वरती। चांगला बॉल सन्मान दिला बॅकफुटवरती सरकलाय पंच केलंय चेंडूला हलक्या हाताने सॉफ्ट हँड फटका आपण पाहतोय। शॉट्स कव्हरला चेंडू गेलाय, एकच धाव ॲड होईल। व्यक्तिगत योगदान जर आपण पाहिलं तर कोबनचं होतंय 7। टीमचा धावफलक आपण पाहतोय। टीमची धावसंख्या आहे 1 बाद 8। 0 वरती सनम माघारी परतला। एकेरी धावेचं योगदान आतापर्यंत सनीने दिले। सनी आहे स्ट्रायकिंग गेमला षटक क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। अनिवार्य पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। केवळ 2 क्षेत्ररक्षक आहेत सर्कलच्या बाहेर, एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय सर्कलच्या बाहेर आहे आणि एक बरोबर काऊ क्षेत्रामध्ये आहे सीमारक्षक म्हणून। और पिच बॉल सीमारक्षकाला बहुधा हेरलंय। चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक जाणार की नाही, नजर हटी दुर्घटना घटी। बहुधा सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती येत आहेत आणि त्यामुळे चेंडूपर्यंत तो पोचला नाहीये। जीवनदान नक्की मिळालंय। अशा परिस्थितीमध्ये एखाद्या खेळाडूला जीवनदान मिळणं म्हणजे त्याला जखमी करणं। यावेळेला जखमी केलंय सनीला आणि तो आता मात्र या मॅचमध्ये जखमी वाघाप्रमाणे वावरेल का ते देखील पाहावं लागेल। एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाईल 1 बाद 9। षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्ही पाहताय। कॉम्बॉक्स मधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे डिझेल बॉयज अंजुना यांच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत करतोय। हर्ष तयार आहे, स्ट्रायकिंग गेमला बॅटर तयार आहे। चांगला बॉल याही वेळेला बॅकफुटवरती जात सुंदर असा फटका विथ अनंत कार्पेटचा जमिनीची मदत घेतली आहे। त्याच क्षेत्रामध्ये शॉट्स कव्हरला चेंडू गेला। एकेरी धावणी संघ दुहेरी आकडा गाठतोय 10 वरती। सनमची एकमेव विकेट्स मिळाली आहे। पहिल्या षटकामध्ये सनमने निराश केलंय, मात्र त्याची उणीव हे दोन्ही खेळाडू भरून काढत असताना आपण पाहतोय। दमदार षटकार ठोकून खातं ओपन केलं होतं कोबनने आणि तो पोचला आता मात्र 8 वरती। टीमची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय।
पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 1 बाद 10 असा धावफलक आपण पाहतोय. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून उशिराने आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर आणि नाणेफेक जिंकत प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय हा मातोश्री क्रिकेटर स्फूर्ती क्रिकेट फोंडाने घेतला आहे. पहिल्या षटकात सनम साळगावकर शून्यावरती माघारी परतला आणि त्यानंतर कोबन आणि त्याच्या साथीला असलेला फलंदाज सनी ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजीमध्ये अपेक्षित बदल आहे. आता मात्र पोस्ट ऑफिस एंडच्या अगदी विरुद्ध बाजूने गोलंदाज तयार होईल. पियुष त्याचं पहिलं षटक, टीमचं हे दुसरं षटक आणि अनिवार्य पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकातील हा पहिला बॉल तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडला कोबन आहे ज्याने एक षटकार ठोकलाय. चांगला बॉल, लेंथ बॉल, यॉर्कर लेनचा बॉल बॅट आणि पॅडच्या बरोबर मध्ये टाकलाय. या चेंडूवरती मात्र उत्तर नाहीये कोबनकडे. चेंडू गेलाय थेट यष्टिरक्षकाच्या दिशेने. एक षटक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ मागे पडलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 बाद 10. और पिच बॉल, चुकीचा फटका, बॅटची वरची कडा, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार आहे आणि स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. विकेटचं पतन जो कोबन धोकादायक वाटत होता त्याने षटकाराने खातं ओपन केलं होतं. त्या धोकादायक खेळाडूला व्यक्तिगत 8 धावांवरती माघारी पाठवलं गेलं. दुसरी सफलता हाती आली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या मातोश्री क्रिकेटर स्फूर्ती क्रिकेट टीमला दुसरं यश मिळालंय आणि दुसरा धक्का श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट म्हापसाला 2 बाद धावसंख्या आपण पाहतोय. एक षटक 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस 10 धावा. चांगलं षटक, चांगला स्पेल, दमदार सुरुवात गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पियुष. पहिलं षटक देखील खूप चांगलं आपण पाहिलं होतं. ते गोलंदाज हर्षचं एकमेव मोठा फटका त्याच्या या षटकात निघाला. कोबनने तो षटकार ठोकला तरी देखील त्याने 10 धावा खर्च केल्या. अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकाचा लाभ घ्यायचा हा मनोमन इरादा बॅटरचा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये वाघेला स्ट्रायकिंग एंडला तयार. चांगला बॉल पाहायला मिळेल. एकच धाव ॲड होईल. वाघेलाने खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे जाईल 11 वरती. आतापर्यंत 2 गडी तंबूच्या आसरेला परतलेत. प्रवीण वाघेला एकेरी धावेने आपलं खातं ओपन करतोय. स्ट्रायकिंग एंडला प्रारंभीचा फलंदाज जो डावखुरा बॅटर आहे सनी तयार. व्यक्तिगत योगदान आतापर्यंत 2 धावांचं सनीचं आपण पाहतोय. सनम 0 वरती माघारी परतला. 8 धावांचं योगदान कोबनने दिलं आणि एकेरी धावांनी खातं ओपन केलंय वाघेलाने. रिव्हर्सचा फटका जबरदस्त खेळलाय. प्रॉपर टाइम केलंय आणि चेंडूला पाठवलंय डी पिच कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारासाठी खूप चांगला स्ट्रोक इम्प्रूव्ह केला. स्वतःसाठी या ठिकाणी जागा बनवली. एक सुंदर फटका खेळलाय 6 धावांचा. याही वेळेला तोच प्रयत्न फलंदाज यष्टिरक्षक यांना बीट करत थर्ड मॅन क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका. 4 धावांनी धावसंख्या उडी घेईल. पुढे चालली आहे 21 धावा. 21 हा गणेशाचा आकडा आहे कारण 21 मोदकांचं नैवेद्य आणि 21 दुर्वांची जोडी आपण गणपतीला अर्पण करतो. त्याचमुळे 21 हा आकडा गणपतीचा आहे. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात हा धावफलक तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज तयार, बॅटर तयार. याही वेळेला रिव्हर्स टिपचं अस्त्र हाना हाना करत ताळमेळ नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. अजिबात कॉलिंग नाहीये, ताळमेळ नाहीये. आपली विकेट बहाल केली आहे. आप बैल मुझे मार वाली कामगिरी नॉन स्ट्रायकर रेंजच्या बॅटर प्रवीण वाघेलाची आपली विकेट त्यांनी सरेंडर केली आहे आणि तिसरा धक्का प्रथमतः बॅटिंग करत असणाऱ्या श्रीदेव बोडगेश्वर गिरीम म्हापसा क्रिकेट टीमला 21 धावांवरती तिसरा धक्का मिळालाय.
21 धावा 3 बाद असं धावफलक. थोडीशी नाजूक अवस्था म्हापसा क्रिकेट टीमची. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती फोंडा क्रिकेट टीम चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये आलेत 21 धावा. गडी बाद झाले आतापर्यंत 3 श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमचे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. व्यक्तिगत कोट्यातलं पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी हर्ष गोलंदाजी मार्कवरती. व्हाईट बॉलचं सिग्नल पंचांनी कळवलं आहे. अतिरिक्त चेंडू आहे. एक्स्ट्रा रन्स ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. एकेरी धावांनी धावसंख्या पुढे जाते आहे 22 वरती. खराब सुरुवात गोलंदाजी झाली आहे. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटवलं गेलं आहे. त्यामुळे विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. दूर दूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण आहे सीमारेषेवरती. एकेरी धाव ॲड होईल. काऊ क्षेत्रामध्ये 23 धावा फलकावरती आहेत. सुरुवातीच्या 2 षटकात थोड्याशा धावा वेगात आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला थोडंसं ब्रेक लावण्याचा प्रयत्न आहे. कारण दूर दूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण आहे. त्यामुळे एकेरी दुहेरी धावांवरती सुरुवातीच्या कालावधीमध्ये भर दिला जाईल आणि कमजोर चेंडूवरती आक्रमण होणार आहे गोलंदाज तयार. प्रेक्षकांची देखील आज विशेष गर्दी आपण पाहतोय. डिझेल बॉईज अंजुना आयोजित सेकंड ऑल गोवा पंचायत अँड म्युन्सिपाल्टी लेवल टी क्रिकेट स्पर्धा तुम्ही ही पाहताय. खूप चांगलं आयोजन. दुसऱ्या एडिशनमध्ये हे दुसरं पर्व आहे. गतवर्षी देखील ही स्पर्धा क्रीडा रसिकांच्या पसंतीला उतरली. याही वर्षी याच स्पर्धेची चर्चा गोवा राज्यामध्ये सातत्याने होत असताना आपण पाहतोय. एकेरी धाव अजून एकदा ॲड होईल. धाव फलक पुढे सरकलाय 24. गडी बाद झाले आतापर्यंत 3. श्रीदेव बोडगेश्वर गिरीम म्हापसा क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती फोंडा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये त्यांची ग्रंथिका जुळली गेली. स्पर्धेतला आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील 4थी लढत महत्त्वाची मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. गोलंदाज डावखुरा तयार. त्याच्या समोर उजव्या हाताचा बॅटर. चांगला बॉल बॅटवरती घेतलाय. टाइम झालाय की नाही हे पाहावं लागेल. डॉल्फिन सारखी छलांग तर लगावली आहे. मात्र अंतिम क्षणी शहानिशा इथे होणार आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय गौरेश आल्या पावलांनी माघारी परतलाय. विकेट क्रमांक 4. झेल टिपणारा खेळाडू हवेमध्ये झेपावत ज्याने डॉल्फिन सारखी छलांग लगावली. सर्वेश ज्याचं नाव आहे. खूप चांगला झेल त्याने टिपलाय. आजूबाजूला घनदाट झाडी देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे झाडीमधून एखादा चिता मैदानामध्ये आलाय का असं आपल्याला भास झालाय. खूप चांगला झेल हवेमध्ये झेपावत त्याने टिपलाय. सूर्यकुमार यादवच्या झेलची आठवण या झेलने आपल्याला नक्की झाली आहे. वर्ल्ड कपमधला तो झेल होता. तो झेल नव्हता तर तो वर्ल्ड कपच होता हे देखील आपण पाहिलं आहे. 4 गडी आतापर्यंत तंबूच्या आश्रयाला परतले. श्रीदेव बोडगेश्वर गिरीम म्हापसा क्रिकेट टीमचे न्यू बॅटर मैदानामध्ये सहदेव दाखल झालाय. त्याला खातं ओपन करायचं बाकी आहे. षटक क्रमांक 3चा स्पेल मैदानाच्या आतमध्ये रंगलाय आणि गोलंदाजी मार्गावरती व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या षटकामध्ये हर्ष आपण पाहतोय. चांगला बॉल वेगात टप्पा पडल्यानंतर किंचित वळण घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने मागे आलाय. स्ट्रायकिंग रेंजच्या बॅटरकडे कोणतंही उत्तर नाहीये. सहदेव तयार. एक बॉल त्याने पहिला बॉल तर डॉट घेतलाय. दुसऱ्यावरती रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. चेंडू नीट बॅटवरती देखील आला नाहीये. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि अतिरिक्त धावांनी सांघिक धावसंख्या 25 धावा 4 बाद. मातोश्री क्रिकेटर्स गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या बाजूला बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम श्रीदेव बोडगेश्वर गिरीम म्हापसा क्रिकेट टीम आहे. थोडीशी अडखळते आहे. बॅकफुटवरती आहे मात्र सामना अजून आहे. यावेळेला लाजवाब फटका. मोठा प्रहार केलाय. ताकद एलिव्हेशन आणि लंबाई. चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी सनीने केलाय मोठा धमाका मोठा ब्लास्ट. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जबरदस्त फटका. बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवली होती. ऐन मुवमेंटला लिफ्ट केलं चेंडूला. एक सुंदर फटका आणि बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलं. सीमारेषेचं उल्लंघन करणारा हा षटकार तुम्ही पाहिलाय.
सनीवरती आता मात्र आशेचं किरण अवलंबून आहे. श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमच्या नजरा आहेत त्या एकमेव खेळाडू सनीवरती लागलेत. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे संपलाय. धावसंख्या पुढे गेली आहे 31 वरती. यतीन गोलंदाजी मार्कवरती तयार होईल षटक क्रमांक 4 मध्ये आणि त्याच्या समोर आहे फलंदाज सहदेव. नॉन स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सनीला, जो एकमेव खेळाडू लढताना आपण पाहतोय गिरीम क्रिकेट टीमच्या बाजूने. त्याला साथ देण्याची आवश्यकता, सहदेवला हे काम करावं लागेल. मात्र ही जोडी रुळण्याच्या अगोदर फोडण्याच्या इराद्याने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यतीन तयार. चांगला बॉल, तितका चांगला फटका. ऑफसाईड चेंडूला पिच केलंय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा निर्माण झाला होता. चेंडू पडल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली आणि डाव्या बाजूला पुन्हा एकदा सरकत क्षेत्ररक्षकाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल. धावसंख्या पुढे गेली आहे 32 धावांवरती. 4 बाद 32 हा धावफलक मैदानाच्या आतमध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमचा मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गोलंदाज तयार. सनीसाठी आखूड टप्प्याचा बॉल आणि या चेंडूला मात्र इथे हुक केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. संभाव्य षटकाराला परतवून लावलंय. एकच धाव ॲड होईल. 33 धावा. 4 बाद 33 षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. यतीनच्या माध्यमातून हे षटक आपण पाहतोय. सहदेव आणि सनी ही जोडी म्हापसा क्रिकेट टीमची. लेग स्टिकवरचा बॉल ऑन साइडला सुंदर फटका खेळलाय मिड विकेटला. एकच धाव ॲड होईल. सहदेव मात्र एक सुरेख कामगिरी करत असताना आपण पाहतोय एकेरी धावांनी तो जास्तीत जास्त स्ट्राईक ही सनीला देण्याचा प्रयत्न करतोय. कारण सनीकडनं खूप मोठ्या अपेक्षा श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमला आहेत. त्याची बॅट थोडीशी बोलायला लागली आहे. त्याच्याकडनं खूप मोठी अपेक्षा. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सनी शेवटपर्यंत मैदानामध्ये राहणं गरजेचं आहे टीम गिरीमसाठी. दुसऱ्या बाजूला सनीला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं असेल मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती क्रिकेट टीमसाठी. मात्र क्रिकेट हा निश्चितीचा खेळ काय घडेल ते पाहायचं आहे. और पिच बॉल गॅपमध्ये जबरदस्त फटका खेळलाय. ओव्हर द रॉफ चेंडू मोडलेच्या बाहेर. षटकार पॅरेलाल षटकार आलाय. सुंदर फटका. 40 धावा फलकावरती. जर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असला असता तर कदाचित झेल देखील होऊ शकला असता. इतका पॅरेलाल हा षटकार आलाय. चांगला फटका ऑन साईडला खेळलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर सनीने, ज्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. सनीला बाद करावं लागेल मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती टीमसाठी. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका गॅपमध्ये केलाय. टॅप चेंडू मोडल्याच्या बाहेर फरार. चौकार. 44 धावांची टोटल. आता मात्र वेगात धावा यायला लागल्यात. गाडीला थोडंसं एक्सलेट केलंय. गाडी रंपंपम पट्टीवरती धावते आहे. ती फलंदाज सनीची. सनीला रोखणं आता मात्र मुश्किल झालंय. ते नामुमकिन होईल का ते शेवटच्या सत्रामध्ये आपल्या समोर स्पष्ट होईल. मात्र हे काम करावं लागेल गोलंदाज यतीनला. यतीन तयार. चांगला बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. अल्टीपल्टी शॉट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे झाला. एकच धाव ॲड होईल. टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या परावर्तित झाली आहे 45 धावा. आत्तापर्यंत गडी बाद झाले 4. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपला. 4चा आकडा आज मात्र लकी ठरेल. जे आकड्यांचा खेळ करतात त्यांच्यासाठी आज 4 आकडा लकी ठरेल. 4 विकेट्स बाद झालेत. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा देखील जर तुम्ही पाहिल्यात तर मैदानामध्ये 44 धावा. 45 धावा झाल्यात. 45 धावा. 4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 5व्या षटकाला प्रारंभ होईल आणि 5वं षटक हाताळण्यासाठी सर्वेश नामक गोलंदाजाची वर्णी. सर्वेशला बोलावलं गेले 5व्या षटकामध्ये. टीमच्या नायकाकडनं क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही पाहताय फोंडा क्रिकेट टीम जी मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती या नावाने खेळते. दुसऱ्या बाजूला म्हापसा क्रिकेट टीम श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमच्या नावाने मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय आणि दंडात्मक धावेने धावसंख्या पुढे जाते 46 धावांवर.
4 षटकांचा खेळ आतापर्यंत म्हणजे 24 चेंडूमध्ये 46 धावा आतापर्यंत बनवलेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना और पिच बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटला खेळलाय. चांगला क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी झालेलं पाहतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे तो मिड विकेटपर्यंत धावत आलाय, ज्याने उजव्या बाजूला थोडासा प्रवास केलाय चेंडू रोखण्यासाठी. एकेरीच धाव ॲड होईल. धावसंख्या पुढे झाली आहे. टीमचा धावफलक 47. सहदेव स्ट्रायकिंग येईलला एकेरी दुहेरी धावांनी तो भर देतोय. सातत्याने स्ट्राईकला रुटेड करत असताना आणि अशा खेळाडूंची आवश्यकता असते मैदानामध्ये. एखादा खेळाडू जर आक्रमक असेल तर दुसऱ्याने शांत व्हावं लागतं. यावेळेला वेगळा फटका त्याच्या बॅटमधनं. अचानक तो आक्रमक झालाय. खूप काळ शांत वाटणारा सहदेव एकाएकी आपलं रूप दाखवतोय आणि रिव्हर्स स्वीपच्या फटक्याने चेंडूला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गली क्षेत्रामधनं हा चेंडू निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते. संघाचं अर्धशतक धावफलकावरती झळकलंय. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 बाद 51 धावांची टोटल. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. टप्प्याचा बॉल पॉइंट आणि गलीच्या मधून इथे खेळलाय. पायने चेंडूला रोखलंय ऐन मुवमेंटला. अंतिम क्षणी पायाला जर का चेंडू अडला नसता तर कदाचित हाही चौकार जाऊ शकला असता. मात्र खूप चांगला एफर्ट इथे दाखवलाय क्षेत्ररक्षकाने. एकच धाव ॲड होईल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 52 वरती. डिझेल बॉईज अंजुना आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा ही तुम्ही पाहताय. सेकंड एडिशनमध्ये 1,50,000 रुपयांची नगद राशी प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी मिळणार 75,000 रुपयांची नगद राशी. सेमी लुझर्ससाठी देखील पारितोषिक आहे. यावेळेला एकच धावा ॲड होईल. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 53 धावा. 53 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सहदेव स्ट्राईक गोलंदाज तयार. फटका चुकीचा खेळला. बॅटची वरची कडा मिळाला. विकेट किपरचा सहारा. सहदेवला जावं लागेल 5व्या गड्याच्या रूपाने. 5वा धक्का श्रीदेव बोडगेश्वर गिरी म्हापसा क्रिकेट टीमला. 5 बाद धावसंख्या फलकावरती 53. 5 बाद 53 धावा. 5व्या षटकाच्या मध्यांतरापर्यंत हा धावफलक. मातोश्री क्रिकेटर्स कृती क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीम 5 बाद 53. नवीन फलंदाज गौरेश हरमलकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आमच्या संपूर्ण मालिकेसाठी आमचे ऑफिशियल्स श्री वामन मयेकर सर, दिनेश नाईक सर, सदगिरी नाईक सर. यावेळेला मोठा पटका टोलवायचा इरादा होता. धावाची संधी देखील होती. ही संधी दवडली आहे. लेग बायचा सिग्नल पंचांनी कळवलाय. षटक क्रमांक 5चा खेळ इथे संपलाय. 5 षटकांच्या सांगते अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमचा धावफलक 5 बाद 54. शेवटचं षटक पहिल्या सत्रामधील पहिल्या डावामधील कोणा गोलंदाजाकडे चेंडू सुपूर्द केला जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. गुणलेखनाचं काम आमच्या सोबत विष्णू नार्वेकर यांच्या माध्यमातून चालू आहे. समालोचन कक्षामध्ये मी समालोचक अमोल जमदाडे, आमचे ज्येष्ठ समालोचक अशोकजी नाईक आणि इंग्लिशमधून श्याम कलगुटकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहोत. जो आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय श्री साई डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये देखील या संपूर्ण मालिकेचं प्रक्षेपण पाहतात. AB25च्या माध्यमातून गोव्यामधील एक नामांकित लाईव्ह प्रक्षेपण AB25 यांच्या माध्यमातून एक चांगली फेशियल क्लिअरिटी, चांगला कॅमेरा वर्क देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतात. डिझेल बॉईज अंजुनाचे संपूर्ण आयोजक, या कमिटीमधील सगळे सदस्य यांच्या सहकार्यामधून ही स्पर्धा आपण संपन्न करतो आहोत. चांगला बॉल बॅटवरती घेतलाय. पॉइंट आणि गलीच्या दरम्यान खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. जमिनीची मदत देखील घेतली. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव ॲड होईल. धावसंख्या पुढे गेली आहे 55 धावा.
पहिलं जे पारितोषिक आहे 1,50,000 रुपयांचं ते आपल्याला पुरस्कृत केलं आहे आदरणीय दत्तप्रसाद मांजरेकर साहेबांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ म्हणजे बिंदिया मॅडम यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलं आहे. तसं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 75,000 रुपये ते आपल्याला पुरस्कृत केले आहेत. नगद राशी पुरस्कृत केली आहे आदरणीय सुदेश पारसेकर साहेबांनी. त्यांचे देखील डिझेल बॉईज अंजुना यांच्या माध्यमातून आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अशाच मान्यवरांची, अशा मार्गदर्शकांची आणि अशा आश्रयदात्यांची आपल्याला आवश्यकता असते. त्यांच्यामुळेच आपण असा भव्यदिव्य कार्यक्रम आणि सोहळा संपन्न करत असतो. और पिच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट्स कव्हरला 1 धाव ॲड होईल. धावसंख्या पुढे चालली आहे 56 धावा. 6वं षटक पहिल्या डावातलं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. आजच्या स्पर्धेतला हा 3रा दिवस. डिझेल बॉईज अंजुनाच्या सेकंड एडिशनमधला हा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातली ही 4थी लढत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिले 2 सामने डिझेल बॉईज अंजुना क्रिकेट टीमने जिंकले आहेत. चुकीचा फटका, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि हा झेल मायभूमीवरती दान झालाय. साधा सोपा लॉलीपॉप झेल जमिनीवरती दान केलाय आणि झेलचं रूपांतर झालं एकेरी धावेमध्ये आणि जीवनदान कोणाला मिळालंय? जो सलामीला मैदानामध्ये आलाय सनी एका बाजूने लढतोय त्याच खेळाडूला मिळालंय जीवनदान. मात्र चेंडूंचा खेळ आता मात्र खूप कमी बाकी राहिलाय. पहिल्या डावामधील गोलंदाज तयार आहे. सुशांतचा हा बॉल चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटला सापडलाय फलंदाज गौरेश. तब्बूच्या आसऱ्याला परतेल. धक्का क्रमांक मिळालाय 6वा. फलंदाजी करणाऱ्या श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट टीमला 6 बाद 58 धावा हा धावफलक आहे. आता आज मात्र जर आपण पाहिले तर 60-62 अशा पद्धतीच्या धावसंख्या आपण 2-3 सामन्यांमध्ये पाहतो. एकमेव धावसंख्या आपण अशी पाहिली जी 91 धावांची टोटल होती. मोर्जिम क्रिकेट टीमने ती धावसंख्या बनवली होती अस्नोडा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर. सागर मांजरेकर स्ट्रायकिंग इनला तयार. शेवटचा बॉल पहिल्या डावामधील पहिल्या सत्रामधील टीमची धावसंख्या आहे. ओ हो लाजवाब लाजवाब. क्रीडा रसिक आणि खेळाडू यांच्या मनामध्ये शेवटचा क्षण लक्षात राहतो आणि शेवट मात्र षटकाराने गोड केलाय. श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट म्हापसा टीमसाठी आल्या आल्या एक धमाका केलाय. सागरने टीमची धावसंख्या पोचली आहे 64 वरती. विजयासाठी लक्ष दिले 65 धावांचं. श्री मातोश्री क्रिकेटर्स कुर्ती क्रिकेट टीमच्या समोर 36 चेंडू 65 धावांचं लक्ष आहे. शेवट तरी गोड झालाय. श्रीदेव बोडगेश्वर गिरीम क्रिकेट म्हापसासाठी सुरुवात गोड होईल का मातोश्री क्रिकेटर्स टीमसाठी? आणि या सामन्याचा शेवट कोणत्या टीमसाठी गोड होईल हे देखील काही क्षणामध्ये स्पष्ट होईल. दुपारचं सत्र आहे. कडाक्याचं प्रचंड ऊन आहे. गरमी आहे. गरमीच्या वातावरणामध्ये अजून गरमागरमीचा सामना तुम्हाला हा पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. किती महत्त्वाचं काम असलं तरी ते बाजूला ठेवा. रिमोटला हात लावू नका. चॅनल अजिबात बदलू नका. हा सामना तुम्हाला आनंद देणार आहे. काही वेळासाठी मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. यानंतरचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल आमचे इंग्लिशमधील मशहूर समालोचक श्याम कलगुटकर. तोपर्यंत मी मराठी समालोचक अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. Thank you, Amol. Requesting the Dhrutik Borim and Madanand cricketers Savivaram to please come for toss. Dhrutik Borim and Madanand cricketers Savivaram.
65 runs required to win. And looks to be a decent enough score on this particular wicket. Sri Dev Bodgeshwar put into bat by the Matoshri Kurti. Top scored by Sunny with 29 for the Bodgeshwar. Sri Dev Bodgeshwar cricketers Girim. And really nothing much to tell about the scoring later on. Talking about wickets, Harsh bowled really well, picked up 2 wickets. And also Sushant finishing well in the end. Just that the final delivery maximum. Pranal along with Hushant. Opening partners, as far as the ball is concerned, it will be Sunny. In fact, it will be Sahadev from the far end. Again, a call for Dhruv Borim. That's big. In the air, though. And gone. Wicket of the very first delivery. It's none for one. And straight away, some trouble. How about that? A delivery on the leg stump. Just trying to hit it across. And down the throat of that mid-wicket fielder. Pranal is gone without scoring. He's gone for a golden duck. It's none for one. News from the centre from the next game. Madanand cricketers Savivaram have won the toss and they have decided to bowl first. Newman and Piyush. Chase of 65 runs. 65 required in 6 overs. Currently needing 65 in exactly 35 deliveries. Has already lost a wicket on the very first ball. Newman and Piyush. Brings the right-hander. Deep square leg and long on the boundary rope. Nicely played. Down to covers. Fielder comes in. Oh, would have been gone for all money. Direct hit would have been very much close. Hushant on strike. Down the ground that time, down to long on. Will just be a single. Gets off the mark with that single, Hushant. Score moves to 2. In pursuit of 65 runs. Matoshri Kurti, slow delivery, really well adjusted. Chance of run out. Again missed. Both the times. Another single taken. Living dangerously, these two batsmen. Match coming up next. Dhruv Borim will be taking on Madan cricketers Savivaram. Savivaram winning the toss, deciding to bowl first against the Dhruv Borim. Reverse sweep. But very well fielded there by Praveen Waghela. Those two fielders behind the keeper should be very much aware. Just behind Sanam Salgaonkar, there's Sunny Nanodkar and Praveen. Again trying the reverse, again missing it completely. After completion of the first over, it's 3 for 1. 3 for 1 after 1.
In case if you have joined just now, then this is second All Goa Panchayat and Municipality level tennis ball cricket tournament 2024, organized by Diesel Boys Anjuna here in Anjuna. Match between Sridev Bodgeshwar, Girim and Matoshri Kurti. Matoshri Kurti winning the toss, deciding to bowl first. Gave the Sri Bodgeshwar Girim to bat. Girim to bat. And they made 64 for the loss of 6 wickets. And now in reply, have already lost a wicket, the Matoshri Kurti. 3 for 1. Change in bowling. It will be Sankit from the post office end. Starts off with a short pitch delivery in the air. Fielder going back. Rohan Shetty takes that catch. And that one just went too big on him. Trying to pull that one. Lost control of it. And Askaya taken easily by Rohan Shetty to send Piyush back in the pavilion. He's gone for 2. It's 3 for 2. Matoshri Kurti. If you guys can please hold up. Umpires, please take note. Please stop for a bit. Please send the rickshaw in. भैया माची दाट टी पुढे राव राव म्हणू नका दाट रे अरे गेम स्टॉप केल्या मरे दाट मरे हां किरे भैया रे इझी असता मरे कोंकणीन सांगा बसताय का दाट चल म्हणून Jokes apart, back live again. After that, rickshaw passes by. New man in Harsha, and that will be one bounce over the ropes for 4. Gets off the mark with the boundary. Score moves to 7. Short and wide and hammered. Just that the line has to be impeccable. You just can't miss out. Fantastic bit of deck, fantastic bit of wicket created by Bhimsen Vantamuri. They've been doing this since last year as well. Again, this time through the covers. Gaurish does well. Keeps it to just a single. Score moves to 8 with that single. Ushant along with Harsh need to get a partnership going if they are in chance of chasing that 65 against Girim. Slower delivery, excellent delivery, change of pace. That one went across the right-hander. Maybe a leg cutter. This kind of deliveries you need to have in your armory as a bowler, as the margin for error is ever so slight in tennis ball cricket. Looking for the reverse, missed it again. 2 dot deliveries. And Hushant trying for that reverse is missing. Has tried it 5 times, and all 5 times he has just seen the ball
go in the gloves of the wicketkeeper. No connection whatsoever. His partner needs to tell him. In the air, Rohan again, and takes it again. Pressure was built on that man, Khushant, and he departs. Third wicket down of the Matoshri Kurti. They are in deep, deep trouble at the moment. It's 8 for 3. Superb over coming to an end. After completion of 2, it's 8. 8 for 3 after 2 overs. New man in Navrish in pursuit of 65 runs. 65 the target set by Sri Bodkeshwar. Sahadev will continue from the far end. A superb over from Sanket, conceding just 5 and picked up 2 wickets. 2 crucial wickets of the Matoshri Kurti batsman. That's big. The fielder will take it easily inside the boundary rope. Man with the red cap, Sagar, takes that catch. Cool as a cucumber on the boundary rope. Takes that catch, and Harsh also is making his way back into the pavilion. It's 8 for 4. What is happening? Just that the batsman coming and going. No one really trying to stamp his authority in the middle. It's 8 for 4, Matoshri Kurti. New man in Tushar. Good delivery, nicely played. Back at the point, Coban Franco and Sanket in tandem. Will just be a single. Single to get the mark for Tushar. Score moves on to 9. Flat batted in the air and gone all the way. Power of that man taking it over the mid-wicket fence. In fact, over the cow corner for a maximum. Much needed one for the Matoshri Kurti. Score moves on to 15. Needing exactly 50 runs now. Short pitch delivery again. This time cut away. Sunny Nanodkar does well. Keeps it to a single. This has to be the ploy. Once you get a boundary, get a single, get off strike, get your partner in. Let him also feel some deliveries so that build a partnership and move towards the target. That's big as well. Fielder won't be able to pull it back. And that's 6 more. What started off a really good over has come down to 14 with a wicket in this. Score moves to 22.
Turn to the bat. Chance. Oh, gone through. It's running towards the fence. Sunny Nanodkar does well. Exceedingly well. Chance of run out? No, not quite. Just falling short of Rohan. And 2 runs taken in the end. After completion of 3, it's 24. 24 for 4 for 3 overs. Change in bowling, it will be Rohan Shetty from the post office end. Currently 24 for 4 after 3 overs. Needing another 41 to win. Lets that one go and starts off with a wide. Extras. Score moves to 25. Exactly 40 runs required now. 40 in 18 deliveries. Anybody's game. This has already lost 4 wickets. And the runs need to get a 40. That's in the air. Field getting underneath. And that's gone down. Gowresh the culprit down there. And 2 more runs added. Score moves to 27. Now Resh gets alive. 38 required now in 17. Neck and gone. No matter how hard you try, if it's not your day, it's certainly not your day. You are back on your bike in the pavilion. You dropped a chance earlier. Now he's gone. Rohan Shetty gets his man and Sanam takes a regulation catch behind the stumps. Half side done packing of the Matoshri Kurti. It's 27 for 5. New man in Sarvesh. Nicely played. Coming back for the second one. No, just settling for one. Gets off the mark straight away with a single Sarvesh. Short pitch delivery again, lets it go. This time again a wide. These extras need to be controlled as far as the Sri Dev Bodgeshwar are concerned. Reverse sweep. That's high, long, and all the way for maximum. Score moves to 35 with that maximum. Just that using his pace and hitting it over the park. Over back at the point, over gully region. Swiveled across nicely and gets 6 for his team. Score on to 35 now. Again, this time a no ball. So this will be a free hit. So extras are in plenty in this particular over. First 2 wides, now a no ball. Free hit time. Let's see if Tushar can capitalize. He does. What a shot that is. Shot of the day so far. Mere flick. And it's all the way over the backward square legion
for a maximum. Quickly on to 42. Talking about free hits. Well, free hits can be very costly for the fielding team. No balls can be just change the momentum of the game, shift the momentum in the batting team's favor. And Matoshri Kurti are looking pretty good, well on course at this stage now with those maximums. And again, this time one-handed. Again a maximum. What started off a good over with the wicket has quickly gone to an expensive over. 3 sixes in a row to end this over. 48 for 4. 24 runs came from that over. After completion of 4, it's 48 for 4. So 12 deliveries left and 17 runs required to win. A thing that can save the Sridev Bodgeshwar now. Need a miracle. A tight over from somewhere, or maybe this damaging pair, if sent early in the pavilion, might just get back them in the game. Sagar has been given the ball. Swing, hitting his thigh and gets a leg by signal from the umpire. Unforced extra. Score moves to 49. Officials in this particular game, Sadgiri Naik. Along with him is Dinesh Naik, both very experienced umpires. And the television umpire, of course, Vaman Mahekar. Swing, no proper timing. Coming back for the second one, is he? No. Just settling for one. And with that 50 up for the Matoshri Kurti. 50 for 4. In fact, 50 for 5. Again, no proper timing though, but we'll get a single down to deep backward square. Score moves to 51. Talking about the scoring. Scoring is handled by Vishnu Narvekar. Good delivery. Looking for the reverse. Missed it completely. Talking about the commentators, yours truly, Shyam Kallangutkar in English. That's big. Fielder will take it easily. And a breezy little cameo from Tushar coming to an end. He's played his part. Hit 4 maximums to take his team in a strong position. It's 51 for 6. New man in Yatin. Swing missed. Dot delivery. Really good over coming to an end. Just 3 from it and a wicket. After completion of 5, it's 51. So needing exactly 14 runs to win. 1-4. 14 runs in last 6 deliveries for Matoshri Kurti.
Really good over that. The penultimate over, just giving 3 runs and picked up a crucial wicket of Tushar, who was looking very dangerous. Who will it be bowling the final over? Looks like it will be Gaurish bowling the final 6 deliveries. Yes, it is. It's Gaurish. 14 runs required to win. Match coming up next. Dhrutik Borim will be taking on Madanand cricketer Savevaram. Savevaram winning the toss and deciding to bowl first. 6 overs game, first over was mandatory power play. We'll have that shortly once these 6 deliveries are bowled. 14 runs required to win in 6. Sarvesh goes big, and that's really well hit. Over covers. One of the difficult shots in cricket, but he has managed to hit it over the boundary rope for a maximum. What a pressure release shot that is. Cool, calm, under pressure, and gets a maximum on the very first rock. 5 deliveries, requiring 8. Again, on to the trophies maybe. No, just missed. Another 6. This is some superb batting. Just requiring 2 now. Oh, what started as 14 in 6 has come down to 2 in 4. How about that? Came in and hit 2 sixes. Reverse missed. Straight to the fielder. Was there a chance? Possibly. It was a chance. Chance gone begging though. Very quick. Clear onto that fielder. In the air now. Sagar underneath. And takes it. Takes a really good catch. And still it's not over. Requiring 2 more in 2 deliveries. Very a close contest going down the wire. Yatin hasn't faced a single delivery. He's at the non-striking end. And Sarvesh departs for 14. He's gone for 14 of 6. Gaurish gets his man. Sagar with that catch. New man in Dipraj. What has he got? 2 deliveries, 2 runs required to win. What's the bowler thinking? Gaurish. Do I try a Yorker? Do I bowl a short? Do I bowl a slow one? Nicely played. That will run towards the boundary. By the time the throw comes in, 2 runs taken, and with that, it's victory for Matushri Kurti. They win this game by 3 wickets. Thank you very much, the Shri Bodgeshwar, Shri Dev Bodgeshwar Girim. Thank you for your participation and all the best for the rest of the tournaments in Goa.